आजच्या जे पत्रकार परिषदचा विशेष असा आहे की काही दिवस पूर्वी मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे की आपला रोडच्या डेव्हलपमेंट होतात, सुरेज स्टॉर्म वॉटर लाईनच्या डेव्हलपमेंट होतात. तर त्यासाठी एक PAPच्या मागणीसाठी महानगरपालिकाने टेंडर काढले होते PAPच्या मागणीसाठी, आणि त्यांनी 14,500 त्यांनी PAPसाठी टेंडर काढले होते आणि त्याचे इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये आले होते. त्याच्यानंतर ते हाऊसमध्ये आले होते. जेव्हा इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये आले होते ते प्रस्ताव, त्यामध्ये विशेष असा आहे की भांडूप आणि मुलुंडचा एक प्रस्ताव आहे आणि एक प्रस्ताव आहे G साऊथच्या परेलमध्ये. असा सगळे प्रस्ताव जे आहे 14,500 PAPच्या प्रस्ताव आले आहे. या प्रस्तावच्या जेव्हा प्रस्ताव आले इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये, काँग्रेसने त्याचा विरोध केले होते. कांग्रेस ने उस प्रस्ताव का विरोध किया और विरोध करने के बाद जब ये हाउस में आया, आपको सबको पता है कि हाउस तो VC में चलता था और किस तरीके से महापौर हर प्रस्ताव को जल्द से जल्द पास करता था. यहाँ पर इस प्रस्ताव में मैं आपको बताना चाहता हूँ कि सुधार समिति का जो प्रस्ताव आया था, ये प्रस्ताव है एक भांडुप और मुलुंड का प्रस्ताव है. इसमें अगर आप देखेंगे इस प्रस्ताव में ये बताना चाहता हूँ कि खास करके मुलुंड का और भांडुप का, ये दोनों प्रस्ताव जो है 4,500 PAP का है. लेकिन इस प्रस्ताव में जब हमने देखा कि प्रस्ताव में खास करके 3 चीज़ों का उन्होंने उल्लेख किया है, और उल्लेख ये है कि इस प्रस्ताव में ये प्राइवेट का ज़मीन होगा. ये तीनों प्रस्ताव का है जो लैंड जो है वो प्राइवेट डेवलपर का होगा और उसमें आपको PAP बनाकर देना है. इस प्रस्ताव में एक आप लैंड का TDR दे रहे हैं, उसमें उसके बाद कंस्ट्रक्शन का TDR भी दिया जा रहा है, और सबसे बड़ा बात है कि आप उसका पर प्रीमियम भी आप दे रहे हैं, पर घर का प्रीमियम भी आप दे रहे हैं. जब मैंने इसके बारे में पूरा वो प्रेस नोट तो आपको दिया जाएगा, हर जगह का प्रेस नोट हमने निकाला है, वो आपको हाथ में दिया जाएगा. अगर आप देखेंगे यहाँ पर जो T वार्ड का है भांडुप में, उसमें जो टोटल जो PAP है, हम यहाँ पर उनको 7,440 PAP दे रहे हैं. और मेरे पास यहाँ पर रेडी रेकनर का भी बुक है. तो रेडी रेकनर के हिसाब से हमने जो कैलकुलेशन किया है, वो कैलकुलेशन के हिसाब से पर PAP का 8,50,000 रुपया होता है. लेकिन इन्होंने क्या किया, 8,50,000 का जो PAP आप बना के दे रहे हैं कंस्ट्रक्शन कॉस्ट में, इन्होंने उसके ऊपर एक तो प्रीमियम आपने पर PAP का 39 लाख रुपीस दिया है भांडुप का, और साथ में आपने उनका जो क्रेडिट नोट है 2,826 का क्रेडिट नोट दिया गया है, और साथ में लैंड TDR जो है, उसको जो लैंड TDR का फ़ायदा हो रहा है 650 करोड़ का लैंड TDR का फ़ायदा हो रहा है. कंस्ट्रक्शन TDR का जो है, जब कंस्ट्रक्शन का आपको पता है कि लैंड TDR है 1.5 और कंस्ट्रक्शन TDR है 2.65 है. तो कंस्ट्रक्शन TDR का 780 करोड़ रुपया उसको फ़ायदा हो रहा है.
और उसके बाद उसका जो FSI इंसेंटिव है वो है 285 करोड़। अगर आप उन्होंने जो इसको PAP बनाने का जो है कॉस्ट सिर्फ 627 करोड़, PAP बनाने का जो है 3400 PAP बनाने का जो है सिर्फ 627 करोड़ का होता है। लेकिन उसको फ़ायदा जो है बिल्डर को, ये जो बिल्डर का नाम है इसमें दिया गया है, ये बिल्डर का नाम है स्वास्थ्य कंस्ट्रक्शन, उसको 4,500 कोटी का फायदा महानगर पालिका की तरफ से हुआ, 4,500 कोटी का। उसी तरीके से आप अगर देखेंगे मुलुंड में भी वैसे ही किया गया है, वर्ली में भी वैसे ही किया गया है। और ये पूरा जब हम इसका पूरा जो मैंने आंकड़ा यहाँ पर निकाला गया है, इसको जो क्रेडिट नोट, एक तो क्रेडिट नोट जो है, मैं एक बात यहाँ पर बताना चाहता हूँ कि क्रेडिट नोट जब आप दे रहे हैं महानगर पालिका, एक क्रेडिट नोट का मतलब है आप एक तरीके का कैश है वो उसको एक आप लेटर दे रहे हैं, वो क्रेडिट नोट से जो भी डेवलपर है वो आने वाले दिनों पर सपोज उसको डेवलपमेंट का पैसा भरना है तो क्रेडिट नोट के पैसे से उसको दिया जाएगा। ये टोटल जो है क्रेडिट नोट जो उनको दे रहे हैं, ये 5,602 करोड़ का क्रेडिट नोट महानगर पालिका की तरफ से दिया जा रहा है, 5,600। और उसके साथ में क्रेडिट नोट का रिजर्व बैंक का कोई परमिशन लिया नहीं गया। आपको पता है कि कोई भी क्रेडिट कार्ड हो या क्रेडिट का बैंकिंग सिस्टम हो तो आपको रिजर्व बैंक का परमिशन लेना पड़ता है, लेकिन यहाँ पर त्यांनी कुठेही कोणताही परमिशन घेतले नाही। यामध्ये असं आहे की आपण टोटल ओव्हरऑल तुमच्या जे खर्च जे आहे पूर्ण बांधायचा फक्त 3,200 कोटी, ये सगळे PAP जे 14,000 PAP है, ये बांधायचा खर्च जे आहे फक्त 3,400 कोटीचा आहे। आणि त्याला आपण क्रेडिट नोट किती देतात, 5,702चा क्रेडिट नोट देतात। त्याचे नंतर त्याला जे लँड TDR मिळणार आहे, ही इज गेटिंग अ लँड TDR। यू नो TDR इज, क्रेडिट नोट इज ऑल्सो ट्रांसफरेबल है। क्रेडिट नोट समझो मुझे दिया है तो मैं किसी बिल्डर को दे सकता हूं कि भाई ये मेरे से ले लीजिए और आपका पैसा उसको दे दीजिए। यानी किस 5,600 करोड़ का जो क्रेडिट नोट दिया है वो बिल्डर को दिया है। दूसरी बात है लैंड TDR बेनिफिट जो है उसको जो 1.50 के हिसाब से मिलता है, उसको 1,027 करोड़ का लैंड TDR दिया गया है, ओनली लैंड TDR जो आपका लैंड TDR है। उसके बाद है जो आपका जो कंस्ट्रक्शन TDR है 2.62 का, उसमें उनको 1,500 करोड़ का उसको TDR दिया गया। और उसको जो बाकी जो प्रॉफिट मिलता है दूसरा FSI के माध्यम से, उसको 1,200 करोड़ का फ़ायदा बिल्डर को दिया। यानी एक बात यहाँ पर एक क्लियर होता है कि आपका जो PAP बनाने का कॉस्ट है 3,200 करोड़ और आप यहाँ पर उसको फ़ायदा जो है कम से कम 11,000 करोड़ का आप उसको फ़ायदा दे रहे हैं। ये महानगर पालिका का इतिहास में मुझे लगता है कि सबसे बड़ा जो लूट है, यानी एक बिल्डर को TDR देने के माफिक TDR के माफिक दिया गया है और TDR उसको देने के बाद आप टोटल कैलकुलेशन करेंगे तो उसको 9,500 करोड़ का उसको फ़ायदा जो है बिल्डर्स को दिया गया। यहाँ पर आप देखिए टोटल जो है चार लोगों को दिया गया है। जी साउथ में उनका नाम है क्लासिक प्रमोटर्स एंड बिल्डर्स प्राइवेट लिमिटेड, जी साउथ में दिया गया है जिसका 529 PAP का है। आपको पता होना चाहिए कि जी साउथ में जब उन्होंने टेंडर भरा वो एक PAP का 1,15,00,000 का टेंडर भरा था, उसके साथ में बैठकर इन्होंने वाटाघाटी किया और 85 लाख में आया। तो ये जो है महानगर पालिका का इतिहास में अगर सबसे बड़ा भूखंड घोटाला अगर हो तो यहाँ पर इम्प्रूवमेंट कमेटी की तरफ से और महानगर पालिका के हाउस में हुआ है। और मैं समझता हूँ कि इसके बाद जो है क्लासिक का मैंने बताया ये लोअर परेल का है, स्वास्थ्य कंस्ट्रक्शन जो है ये आपका भांडुप का है, दूसरा एक है न्यू वर्ल्ड लैंडमार्क
ये मुलुंड का है, और ये सब जो डेवलपर का जो है उसको कम से कम 9 से लेकर 10,000 करोड़ का TDR और प्रीमियम के माध्यम से फ़ायदा हुआ है। और मुझे लगता है कि ये इतिहास का महानगर पालिका का सबसे बड़ा TDR अगर बोल सकते हैं कि घोटाला और मुंबईकडचे पैसेचे उधलपट्टी करायचे काम महानगरपालिकाने केलेलं आहे। तुम्ही जेव्हा 3,300 कोटीमध्ये तुमच्या PAPचं काम होत आहे, तो तुम्हाला क्रेडिट नोट 5,500 कोटीच्या कशासाठी द्यायला पाहिजे? तुम्ही फक्त TDR द्या ना, फक्त TDR द्या ना। तो त्यासाठी तुम्ही 3,300 कोटीच्या कामासाठी तुम्ही 11,000 कोटी देतात आणि बिल्डरला कुठे ना कुठे 8-9,000 कोटीचा फायदा करण्यासाठी याचे महानगरपालिकाचे वतीने झालेले आहे। आता असं आहे की आम्ही याच्यावर इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये याच्या विरोध केले होते, हाऊसमध्ये विरोध केले होते। तुम्ही आता मला विचारणार की 1.5 महिना झाला आहे, तुम्ही कशासाठी याचे तुम्ही शांत कशासाठी बसले होते? आम्ही याचे कॅल्क्युलेशन करतो की मी रेडी रेकनरचे पूर्ण स्टॅम्प ड्युटीचे सगळे बसून कॅल्क्युलेशन करून तुमच्यासमोर आलेलं। तुम्ही मुंबईमध्ये कुठेही कन्स्ट्रक्शन करा, इकडे आहे बघा, तुम्ही रेडी रेकनर प्राईसच्या इकडे आहे की मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन करतात त्यामध्ये द कन्स्ट्रक्शन RCC construction, slab, concrete wall, joint, cement, plastered with tiles flooring. Rates of new construction of Mumbai Corporation area in Mumbai City, Mumbai Suburban District for valuation for charging stamp duty for the year 2022-23 as per the annual statement. त्याचे 30,250 पर स्क्वेअर मीटरचे आहे, हे रेडी रेकनर आहे। तो त्याचे जेव्हा मी कॅल्क्युलेशन केले, मला या कॅल्क्युलेशनमध्ये जेव्हा मी PAPच्या कॅल्क्युलेशन केले त्याचे कॉस्टमध्ये सगळे PAPच्या 3,400 कोटीमध्ये आपण काम करू शकत आहे। पण त्यासाठी मुंबई महानगरपालिकाने इथे पैसे जे आहे त्याने पूर्णपणे बिल्डरला एक मोठे 3-4 बिल्डरला त्याचे कार्टिलायझेशन झालेलं आहे आणि कार्टिलायझेशन करून त्यांनी हे सगळे केलेलं आहे। याचे अर्थ असा आहे की महानगरपालिकामध्ये मुंबईचे टॅक्सपेयरचे पैसेचे उधलपट्टी करायचे काम इकडे झालेलं आहे। त्यासाठी आम्ही आज एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये असा आहे की आम्ही एक पत्र लोक आयुक्तला दिलेलं आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे। मी सगळे कॉपी देऊन नंतर तुमच्याकडे आलेलं आहे, मी तुम्हाला भेटून नंतर कॉपी देणार नाही आहे। माझ्याकडे इकडे लोक आयुक्तचं पत्र आहे, मी त्याला कॉपी दिलेलं आहे लोक आयुक्तला, आणि सगळे बाबीच्या एक एक बिल्डरच्या सेपरेट लेटर दिलेलं लोक आयुक्तला। आय हॅव गिवन ऑल सेपरेट लेटर्स, आणि वी आर गोइंग टू अपॉइंट अ लॉयर अँड फाईट इट आउट। लोक आयुक्तमध्ये आमच्या इकडे लीगल सेलचे अध्यक्ष तुषार कदम इकडे बसलेला आहे। त्यासाठी आम्ही लोक आयुक्तकडे जाणार आहे आणि मी स्वतः एक पत्र महानगरपालिकाच्या आयुक्तला दिलेलं आहे, महानगरपालिकाचे दक्षता विभागाला एक दिलेला आहे, आणि एक मी आपला सांगू इच्छितो की सेंट्रल विजिलन्स कमिशन दिल्लीला पाठवलेलं आहे। त्याची कॉपी कुठे आहे? ते स्टॅम्प आता पाठवले ऑलरेडी। मी याच्यावर कुठे आहे? नाही कुठे स्टॅम्पचं कुठे? आय हॅव ऑलरेडी forwarded a registered post letter to the Central Vigilance Commission to inquire into all ये सगळे बाबीच्या तुम्ही इन्क्वायरी करा। आणि या बघा, हे आम्ही पाठवलेलं आहे ऑलरेडी सेंट्रल विजिलन्स कमिशन। तो आम्ही इकडे या बाबीचा असा आहे की आम्ही पूर्णपणे याचे चौकशी करायला पाहिजे, आणि आत्तापर्यंत त्याला क्रेडिट नोट मिळाले नाही, त्याला रद्द करायला पाहिजे। PAP पाहिजे, PAPच्या विरोधात आम्ही नाही आहे, मुंबईला PAP पाहिजे, बट ॲट व्हॉट कॉस्ट? तुम्ही मुंबईकडचे पैसेचे 4 पट्टे तुम्ही उधलपट्टी करता, ते आम्ही इकडे गप बसायचे काय? आणि फक्त मुंबईकडचे कष्टकऱ्याचे पैसे आहे, तुम्ही एक जागेवर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स इकडे कमी केलेला आहे, आणि दूसरा जगह पर आप उसका पैसे को
बिल्डर को देने का काम यहाँ पर जोर से चल रहा है। तो इस बारे में हम इलेक्शन हमने पत्र लिखा है लोक आयुक्त को, कमिश्नर को लिखा है, चीफ विजिलेशन कमीशन को दिया है, और इसका हम पाठ पुरावा कर कर ये जल्द से जल्द इसमें कार्रवाई होना चाहिए, ऐसी मेरी मांग होगी। धन्यवाद। रवि जी, जिस तरीके से पीएपी का मुद्दा आपने उठाया, पूरे मुंबई भर में कई जगहों पर अभी भी पीएपी के लिए मामला अटका हुआ है, उनको पीएपी नहीं मिल पा रहा है। तो 4-5 सालों से लगातार पीएपी नहीं मिल रहा है, तो उनको लेकर के भी क्या इस तरीके के पीएपी में प्रावधान हैं? और दूसरा, उनको जो नहीं मिल पा रहा है उसके लिए भी क्या बीएमसी जिम्मेदार है कि करप्शन के हिसाब से वो तुरंत? नहीं, देखिए, पीएपी मिलना चाहिए। पीएपी का आपको पता नहीं है कि पीएपी जो है इतने सालों से, हम 10 साल से बोल रहे हैं कि पीएपी मिलना चाहिए, लेकिन कहीं ना कहीं महानगर पालिका के तरफ से जो प्लानिंग होना चाहिए, हर वार्ड में, हर जोन में एक पीएपी होना चाहिए, और हाउसिंग फॉर डिजास्टर है वहाँ पर पीएपी होना चाहिए, लेकिन कहीं ना कहीं प्लानिंग महानगर पालिका के तरफ से हो नहीं रहा है, इसके लिए लोगों को पीएपी नहीं मिल रहा है। दूसरी बात ऐसा है कि आज हम यहाँ पर पीएपी बांधना चाहिए, लेकिन पीएपी बांधने के वक्त ऐसा घोटाला जो हो रहा है, जो बिल्डर्स को आप इतने पैसे, इतने टीडीआर दे रहे हैं, उसका हम ज़रूर विरोध करेंगे, और हम मुंबई करके पैसे को जिस तरीके से उधल पट्टी कर रहे हैं उसको रोकने का काम यहाँ पर मुंबई कांग्रेस के तरफ से और कांग्रेस के तरफ से यहाँ पर हो रहा है। इसीलिए आज यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस लिया जा रहा है। सर, क्या आपने सुप्रीम कोर्ट में कोई याचिका दाखिल की है इस प्रोजेक्ट को रोकने के लिए? नहीं, देखिए, एक बात ऐसा है कि आज इस प्रोजेक्ट के बारे में हमने एक पत्र दिया है लोक आयुक्त, तो पहला हमारा काम होगा कि लोक आयुक्त के पास जाने का, और लोक आयुक्त में जाने के लिए हमारा यहाँ पर जो सेल के, हमारे लीगल सेल के हमारे वकील बैठे हैं, जो मुंबई कांग्रेस के लीगल सेल के अध्यक्ष हैं, वो अब हम लोक आयुक्त के पास जाएंगे। लोक आयुक्त के पास जाने के बाद दूसरा है हाई कोर्ट में जाएंगे, हम सीधा सुप्रीम कोर्ट में नहीं जा सकते। तो ये मामला जो है, इसको जब तक लोगों को मुंबई करके पैसे के बारे में ट्रांसपेरेंसी मिलता नहीं है, हम उसको रोकने का काम करेंगे, और ज़रूरत पड़ा तो हाई कोर्ट में जाएंगे। पहले लोक आयुक्त के पास हमने एप्लीकेशन कर दिया है, इसके बाद जाएंगे, नहीं तो सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे। सर, आप एसटीपी पे भी बोल रहे थे, अब कोर्ट जाएंगे। इसी इशू पे आपने ये मुद्दा इतना लेट क्यों उठाया? आई मीन, ये जब भी अप्रूव हुआ था इम्प्रूवमेंट में, इमीडिएटली आपने नहीं, ये बात ऐसा है कि इम्प्रूवमेंट कमेटी में आपको याद होगा, जिस दिन आया था उस दिन 2 इशू आया था। एक आया था अजमेरा का जो एसटीपी के बारे में, और वो इशू ये भी आया था। आपको पता होगा कि उस दिन जब इशू करने के हमारा कांग्रेस पार्टी के तरफ से विरोध हुआ था, विरोध तीनों मेंबर कांग्रेस के जो इम्प्रूवमेंट कमेटी ने विरोध किया, लेकिन इसके पहले अजमेरा का जो आया था, अजमेरा का बिल्डर जो एसटीपी के बारे में और जो उसको उद्यान दिया जा रहा है उसके बारे में भी विरोध होगा। उस विरोध के देखते हुए चेयरमैन जो है इम्प्रूवमेंट कमेटी का, उन्होंने सब आइटम जो है लगातार फास्ट उसने पास कर दी। पास करने के बाद जब ये हाउस में आया तो हाउस में मैंने उठ के विरोध किया, और जब वीसी चल रहा था तो महापौर ने सीधे पढ़कर पास कर दिया। तो कहीं ना कहीं हमारा विरोध हमने किया है, लेकिन उसके बाद जब हम इसका पूरा कैलकुलेशन, भाई क्रेडिट नोट क्या है, टीडीआर कितना मिल रहा है, टीडीआर का कॉस्ट क्या है, कहाँ टीडीआर कैसे मिल रहा है, ये सब करने के लिए थोड़ा वक्त लग गया है। उस वजह से आज हम इसका पूरा जो है आपके सामने रखा है, विद प्रूफ रखा है। जब हम लोगों के प्रेस के सामने जाएंगे या मुंबई कर के पास जाते हैं तो हमको पूरा उसका प्रूफ के साथ में और हर चीज़ के साथ में उसका जाना पड़ेगा। इसीलिए आज हम यहाँ पर गया है। हम मानते हैं कि एक महीना या 1.25 महीना डिले हो गया, लेकिन आज हमने म्युनिसिपल कमिश्नर को पत्र दिया, साथ में हम लोक आयुक्त को भी पत्र दिया। मुख्यमंत्र्यांना दिले का राज्य सरकार? नहीं, असं आहे की पहिला स्तर जे आहे महानगरपालिका आयुक्त आहे, त्याच्यानंतर दुसरा स्तर जे आहे लोक आयुक्त आहे आणि सेंट्रल विजिलन्स कमिशन।
जेव्हा इकडून काय होणार नाही तेव्हा आम्ही मुख्यमंत्रीकडे जाणार आहे, मुख्यमंत्रीकडे आम्ही हे पाठपुरावा करणार आहे आणि मुख्यमंत्रीसोबत आम्ही हायकोर्टमध्ये जाणार। याच्यामध्ये फक्त म्हणजे महापालिका प्रशासनाचा सहभाग आहे की काही कुठले राजकीय पक्ष आहेत? नाही, यामध्ये असं आहे की आपल्याला माहीत आहे की त्यावेळेस सत्तेमध्ये कोण होता, त्यावेळेचे चेअरमॅन कोण होता। आता मी उघडपणे काही विषय असा आहे की मी सांगू शकत नाही, बट लोकांना माहीत आहे की चेअरमॅन कोणत्या पक्षाचे होते, कोण पक्ष हाऊसमध्ये होते, कोण महापौर होते, या सगळ्याला माहीत आहे। तो त्या बाबीचा आमचा विरोध केले आहे, असं नाही की इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये आम्ही विरोध नाही केले, विरोध केले। बट जेव्हा आमच्या मेंबर बोलले होते, अशरफ आझमी आणि ट्युलिप मिरांडा अँड कमरजान सिद्दीकी बोलले की आम्हाला बोलायचं आहे, आमच्या या प्रस्तावाचा विरोध असं बोलले, त्यांनी रायटिंग मध्ये दिलेला आहे, त्यांनी असं पास करून टाकले, असं आहे। इस प्रस्ताव का इम्प्रूवमेंट कमेटी में हमने रिटर्न में विरोध भी किया है, राइटिंग में दिया है विरोध। नहीं, पहला इसके ये बहुत गंभीर मामला है, तो मैं चाहता हूं कि हम एक एक करके लेंगे। पहला इसके बारे में किसको कुछ और पूछना है, और हमने प्रेस नोट भी दे दिया है, और प्रेस नोट में डिटेल है इसके बारे में। तो इतिहास का मुंबई महानगर पालिका का सबसे बड़ा आज TDR घोटाला आपके सामने आया है, और इसका हम कहाँ जाना है वहाँ तक जाएंगे, और इसके ऊपर हम मुंबईकर को पैसे को वाया जाने का हम यहाँ पर नहीं देंगे। ये कांग्रेस पक्ष ने निर्णय लिया है, और हम लोक आयुक्त के पास चले गए तो लोक आयुक्त को बोलेंगे की इसका पूरा इन्व्हेस्टिगेशन होना चाहिए। सर, एकूणच रक्कम किती अपेक्षित होती आणि वाढीव रक्कम किती ही मांडण्यात आलेली होती, किती मोठा हा एकूणच स्कॅम आहे असं म्हणायचं? नाही, माझा मत असा आहे की या जे रक्कम जे आहे, मी सांगितलं PAP पूर्ण बांधण्यासाठी 3,400 कोटी आहे, त्यांनी टोटल जे आहे प्रीमियम दिलेलं आहे 5,500 कोटी प्रीमियम दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी TDR दिलेलं आहे। या सगळे बाबीच्या तुम्ही बघणार तो बिल्डरला 9,500 कोटीचा फायदा होणार, बिल्डरला 9,500 कोटीचा फायदा आहे, 9,500 कोटी, आणि मी प्रेस नोटमध्ये दिलेला आहे की 9,500 कोटीचा फायदा बिल्डरला आहे। इलेक्शनमध्ये हा विषय तुम्ही हे करणार जनतेसमोर घेणार ना मुंबईचे, तो आता या विषय कुठे आहे मुंबईकडच्या, नाही मुंबईचे आता मी या विषय मुंबईचे जनतेसाठी आणि मुंबईचे जनतेसमोर आता येणार आहे, आणि आता आपल्या माध्यमातून आम्ही घेणार आहे। जे विषय मुंबईकडच्या हितासाठी आहे ते आम्ही घेणार, आणि त्याचा विषय आम्ही इलेक्शनमध्ये मांडणार आहे। पूरा मसला पूरा हिंदी मराठी मिक्स हो गया है, खाली हिंदी बताइए ना क्या पूरा मामला है, कितने करोड़ का बड़ा घोटाला है और कितने बिल्डरों को फायदा पहुंचाया गया है और जिम्मेदार कौन? नहीं, ऐसा है कि मुंबई महानगर पालिका का जो प्रोजेक्ट इफेक्टेड के लिए घर बांधना था, 14,500 घर बांधना था, उसमें 3 लोगों को कॉन्ट्रैक्ट दिया गया है, भांडुप, मुलुंड और वर्ली में। उन तीनों कंपनी को जो परेल वर्ली एक है, तो जो उनको कॉन्ट्रैक्ट दिया गया है वो कॉन्ट्रैक्ट का कॉस्ट 3,400 कोटी होता है, उनको प्रीमियम दिया गया है 5,500 कोटी का, और उसको TDR दिया गया है, कंस्ट्रक्शन TDR दिया है। या ये सब चीज़ों में बिल्डर को 9,500 कोटी का फ़ायदा हो रहा है, और मुंबई कर का पैसा जो है ये कहीं ना कहीं महानगर पालिका की तरफ से बिल्डर को देने का काम कर रहा है, और ये मुंबई में इतिहास का सबसे बड़ा TDR घोटाला यहाँ पर आज आपको हमने दिखाया है, और ये दिख रहा है। पहली शिकायत कहाँ पर करेंगे? हमने इसकी शिकायत लोक आयुक्त को कर दिया है, हमने शिकायत इसकी महानगर पालिका आयुक्त को कर दिया है, हमने इसकी शिकायत सेंट्रल विजिलेंस कमीशन दिल्ली में उनको कर दिया है। अब इसके बाद हमारा वकील लोक आयुक्त में जाएगा, पिटीशन फाइल करेगा, और इसका जो है जब तक पूरा इन्वेस्टिगेशन होता नहीं है इसको हम छोड़ने वाले नहीं हैं। सर, मान्सून जवळ आलेला आहे, सेनेने म्हटलेलं आहे की 75% नालेसफाई झाली आहे, पण भाजपमध्ये 35%, नक्की किती
नाही, आता असं आहे की गेले 5 टर्ममध्ये मी विरोधी पक्ष नेता होते 5 वर्ष. आम्ही कधीही जेव्हा मान्सून जेव्हा जवळ येतात तेव्हा आम्ही नाले व्हिजिट करत आहे. आपल्याला माहीत आहे की गेले वर्षी चहल साहेबाने म्युन्सिपल कमिशनर 113% सांगितले होते. आम्ही जून 2 तारीखला व्हिजिट केली. तो आमचा असं आहे की आम्ही व्हिजिट जूनमध्ये करणार पहिल्या आठवड्यामध्ये आणि पाहणी करून महानगरपालिका प्रशासन पहिला 15 तारीख सांगितले होते, त्याचे डेडलाईन नंतर 31 दिलेला आहे. तो आम्ही 1 तारीखला या 2 तारीखला आम्ही पूर्ण मुंबईच्या नाला व्हिजिट करणार. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या समोर येणार आहे. पण एक नक्की आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो, असा माहीत पडला आहे की जे हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पाऊस लवकर येणार आहे. जेव्हा पाऊस येणार आहे 25 तारीखला पहिला पाऊसमध्ये मुंबई बुडणार याचा शाश्वत आयुक्त देऊ शकत आहे काय की नाही बुडणार? आम्ही सांगतो की मुंबई बुडणार आहे. जे नाला सफाई करायला पाहिजे त्या पर्सेंटेजमध्ये नाला सफाई झाले नाही. नहीं, क्या है 31 तारीख तक का तो टाइम दिया उन्होंने. तो हमको तो कल ये बोल सकते हैं कि आपने जल्दी चला गया है, तो उनको वक्त देना चाहिए ना उस हिसाब से. मुंबई का ऐसा है कि हमेशा हम जून के पहले हफ्ते में जाते हैं नाला सफाई. मुंबई कांग्रेस के आदरणीय अध्यक्ष और हमारे पूरा आमदार और जो टीम जाते देखने के लिए. उसके बाद हम निर्णय लेते हैं कि कितना काम हुआ है. लेकिन एक बात यहाँ पर स्पष्ट दिखाई दे रहा है क्योंकि हमारे भी लोग घूम रहे, हम भी घूम रहे हैं कि इस बार पहला बारिश में ये पता चला है कि बारिश जल्दी आने वाली है. पहला बारिश में पूर्ण मुंबई डूबने वाली है. नहीं तो कमिश्नर को बोलो कि आप एक एडमिनिस्ट्रेटर है, आप शाश्वत करो, मुंबईकर को आश्वासन दो कि इस बार पानी नहीं भरेगा. वो लिख के देने को तैयार है क्या? वो नहीं दे सकते. नदी नालों की सफाई सेटिस्फाई क्या आपको? मैं यही बता रहा हूँ कि अभी जो है हम गए नहीं. हमारे कुछ नगर से वो कुछ जगह पर देख कर आए. मुंबई कांग्रेस के अध्यक्ष के साथ में हम जाएंगे तब पता चलेगा कि नाले की सफाई हुई कि नहीं. सर, मुंबई को डूबने से बचाने के लिए आपको नहीं लगता कि जल्दी जाना चाहिए? देखिए ऐसा है, मुंबई को डूबने के लिए बचाने के लिए मैं कल चला जाऊँ. मैं नहीं चाहता मुंबई डूबना चाहिए, मैं कल चला जाऊँगा. लेकिन मेरे जाने से आपको लगता है काम महानगर पालिका करना चाहिए. हम महानगर पालिका को, हमारे जो नगर सेवक है, हमारे जो जिला के अध्यक्ष है, उन्होंने भी फ़ोटो निकाले हैं सब जगह पर और उनका कहना है कि काम बराबर हुआ नहीं है. तो अब भी वक्त है कि आप 10 दिन बचा है तो महानगर पालिका के आयुक्त को खुद जाकर, आयुक्त तो सिर्फ एक ही बार गए, पहली बार, बाद में मैंने उनको देखा नहीं कहीं. वो खुद हर जगह पर जाना चाहिए और ये होना चाहिए कि नाला सफाई और बाकी के जो स्पॉट है, जो फ्लडिंग स्पॉट, उसके बारे में भी पूरा तरीके से ध्यान देकर वो करना चाहिए, ऐसा मैं समझता हूँ. रवि जी, जो 9 वार्ड पड़े हैं मुंबई में म्युनिसिपल के बाद, क्या उन बड़े वार्डों को लेकर आपको सेटिस्फाई है? ऐसा कहा जा रहा है कि कांग्रेस साथ ही बीजेपी दोनों खुश नहीं है, बीजेपी कोर्ट जाने का भी मन बनाती है. नहीं, देखिए ऐसा है कि इस बारे में मुंबई कांग्रेस के आदरणीय अध्यक्ष भाई जगताप साहब ने बोल दिया है कि इसके बारे में हम कुछ बोलेंगे नहीं. और ये बात स्पष्ट है कि जो भी परिसीमन हुआ है उस परिसीमन को देखते हुए हम चुनाव में जाएंगे, हम लड़ेंगे और फिर से जीत के आएंगे. अच्छा, दूसरा एक महत्वपूर्ण विषय में आता सांगायचा आहे, STPचा आपने पूछा था. STPच्या महत्त्वपूर्ण विषयावर मी आपल्याला सांगणार आहे आता. आणि हे महत्त्वपूर्ण मुंबईला दिलासा देणारे महत्त्वपूर्ण बातमी आहे. आणि हे काम आम्ही केलेलं आहे काँग्रेसचे वतीने. काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष, हे आमचे लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट तुषार कदम, मुंबई काँग्रेसचे आदरणीय अध्यक्ष भाई जगताप साहेब, वर्किंग प्रेसिडेंट श्री चरण सिंग, श्री भूषण पाटील, श्री अतुल भर्रे, आम्ही सगळे बसून एक निर्णय घेतलेला आहे. आणि त्या निर्णय असं घेतले होते की आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही आमचे ॲप्लिकेशन करणार आहे. आज
सकाळी ॲप्लिकेशन केलेलं आहे. याचे पुढे आमचे ॲडव्होकेट जे आहे हे सांगणार आहे की ॲप्लिकेशनमध्ये काय झालेलं आहे, काय सुप्रीम कोर्ट सांगितलेलं आहे हे आपल्याला सांगणार आहे. तुषार कदमजी आपण सांगा का. जसं काल येईल का इकडे इथे 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 नाही मध्ये विषयाचं गांभीर्य तर तुम्हाला माहीत असेलच. सरांनी काल त्याबद्दल याच्यामध्ये सुद्धा पेपरमध्ये दिलं होतं. मी आधी मराठीमध्ये सांगतो. विषय तर तुम्हाला माहिती आहे की जे STP प्लांट्स जे MCGMनी करण्याचा जो निर्णय घेतला होता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो STP प्लांटचा प्रोजेक्ट आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे, जो मुंबई महानगरपालिका जी आपली आत्ताची आहे ती राबवण्याचा प्रयत्न करते आहे. या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आदरणीय सुप्रीम कोर्टाने 24 फेब्रुवारीला जेव्हा या प्रकरणाची सुनावणी झाली होती, त्या सुनावणीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर आपल्याला STP प्लांटच्या संदर्भात जर कोणालाही किंवा एखाद्या बिडरला काही ऑब्जेक्शन्स असतील, हे सांगण्यामागचा उद्देश, कारण मगाशी त्यांनी विचारलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट इंटरव्हेन्शन केलं, आधी कुठल्या कोर्टात नाही. त्याच्या मागचंच कारण हे आहे की सुप्रीम कोर्टाने त्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की जर कुणाला या प्रक्रियेमध्ये जर काही कुठल्या गोष्टींची अडचण दिसतीये, कुठल्या गोष्टी अशा दिसतात की ज्या प्रायमा फेसी एवढं मोठं आज 24,000 करोडचं प्रोजेक्ट सँक्शन करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी डायरेक्टली सुप्रीम कोर्टात यावं. ही 6 एप्रिल 2022ची ऑर्डर होती. त्यातला महत्त्वाचा पारा मी वाचून दाखवतो. इन द इव्हेंट दॅट एनी पार्टी, सो ऑफकोर्स पार्टी म्हणजे नॉट अ पॉलिटिकल पार्टी, पण कुठलाही माणूस, एखादी व्यक्ती ज्याला असं वाटतंय की एनी ऑब्जेक्शन्स व्हॉट्सएव्हर टू द टेंडरिंग प्रोसेस, कारण हा सगळा जो मामला आहे हा सगळा टेंडरिंग प्रोसेसमधला आहे, ज्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टासमोर आज काही प्रश्न उपस्थित केले. वी डायरेक्ट सच ऑब्जेक्शन शॅल बी रेज बिफोर दिस कोर्ट अँड बिफोर नो अदर कोर्ट. त्यामुळे आम्ही कुठल्याही इतर कोर्टासमोर न जाता सुप्रीम कोर्टामध्ये अर्जंटली इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन काल संध्याकाळी फाईल केलं. आज सकाळी कोर्टासमोर आम्ही ते प्रकरण मांडलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण ऐकून घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलं, जे विविध मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगीन आता थोड्याच वेळात, त्या मुद्द्यांवरती कोर्टाने ते ऐकण्यासाठी होकार दिला आणि ते आमचे जे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आहे हे त्यांच्या ज्या CA ॲप्लिकेशन जे त्यांनी फाईल केलं होतं, जे त्यांनी आपलं जे ग्रीन ट्रायब्युनल आहे त्याच्या विरुद्ध, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या विरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲप्लिकेशन फाईल केलं होतं, त्याचबरोबर आपलं सुद्धा इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन कोर्ट ऐकणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशनसाठी ऑफकोर्स तुम्ही जर बघाल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई इज द ॲप्लिकंट इन दॅट मॅटर. त्यांची आज बॅटरी ऑफ ॲडव्होकेट्स वर प्रेझेंट टू गेट अवर ॲप्लिकेशन डिसमिस्ड. कारण सांगतो तुम्हाला, कारण काल सुद्धा अशाच प्रकारचे काही ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टासमोर ऐकण्यासाठी आले होते आणि ते दोन्ही ॲप्लिकेशन्स त्यांच्या म्हणण्यानुसार काल सुप्रीम कोर्टाने डिसमिस केले. पण आज जे आपण ॲप्लिकेशन फाईल केलं, ज्या मुद्द्यांवरती आपण फाईल केलं, असं दिसतंय, ऑफकोर्स कोर्टाची ऑर्डर आल्यावरती ती आपण आपल्यासमोर आम्ही मांडू, पण ज्या अर्थी कोर्टाने आपलं इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन कोर्टाच्या रेकॉर्डवरती घेण्यासाठी आणि त्यांच्या ॲप्लिकेशन बरोबर ऐकण्यासाठी आपलं हे ॲप्लिकेशन ठेवलेलं आहे, याचा अर्थ कुठेतरी सुप्रीम कोर्टाला आपण जे मुद्दे आज सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला त्यात कुठेतरी तथ्य दिसतं. त्याच मुद्द्यांपैकी काही मुद्दे मला तुम्हाला सांगायचे वाटतात. ज्या ऑर्डरप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे MCGMला डिटेल ॲफिडेव्हिट्स फाईल करायला सांगितलं होतं की जर तुमची टेंडर प्रोसेस आज जर 24,000 20,000 करोडचा तुमचा जर आज एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे, आपले अपोजिशन लीडर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की हा प्रोजेक्ट कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हेट फंडमधून होणारा नाही. हा प्रोजेक्ट तुमच्या आणि माझ्या टॅक्सपेअरमधल्या लोकांच्या आणि प्रत्येकाच्या खिशातून जाणाऱ्या पैशातून हा प्रोजेक्ट उभा राहतो. आणि ज्यावेळेस असा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही घेऊन येता जनतेसमोर किंवा तुम्ही मुंबईसाठी अप्लाय करता, त्याचं पूर्णपणे एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. त्याप्रमाणे कोर्टाने त्यांना एक ॲफिडेव्हिट फाईल करायला सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 2018 साली ह्याच प्रोजेक्टची किंमत त्यांनी फाईल केलेल्या ॲफिडेव्हिटप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, यात काही असं नवीन नाही आहे किंवा असं काही आभाळात न पडल्यासारखं नाही आहे, 10,000 रुपये होते. 10,000 कोटी 10,000 कोटी रुपये होते.
जी 2020मध्ये 16,000 कोटी 2 वर्षामध्ये कुठल्या कारणामुळे झाली हे मला माहीत नाही, सरांना माहीत नाही किंवा तुम्हालाही माहीत. तीच प्रोजेक्टची कॉस्ट 2022मध्ये 24,000 कोटी. ऑफकोर्स त्याच्यापैकी मी एक मलाडचं जे STP आहे त्यांनी स्वतःहून ते बाजूला ठेवलं. जर ते सुद्धा तुम्ही त्यात इन्क्लूड केलं तर ती 29,000 आणि सम अमाऊंटमध्ये साधारणतः 30,000 करोडपर्यंत जाते. जर 2 वर्षामध्ये तुमची अमाऊंट 10,000 ते 16,000, 16,000 ते 24,000 आणि 30,000 होत असेल त्याच्या मागचं कारण कळलं पाहिजे. काही कारणं असतील तर तुम्ही कोर्टासमोर मांडली पाहिजे की बाबा ठीक आहे, या कारणांमुळे आज ह्या प्रोजेक्टची कॉस्ट एवढी वाढत चालली. त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याचं सबस्टॅन्शियल उत्तर असं आम्हाला वाटतं की त्यांनी ॲफिडेव्हिटवरती कुठेही मांडलं नाही. नंबर दुसरा मुद्दा, जेव्हा असे मोठमोठे प्रोजेक्ट्स येतात तुम्हाला टेंडर काढावं लागतं. टेंडर काढल्यानंतर आज तुमच्यापैकी आपल्यापैकी 10 माणसं जर त्या टेंडर प्रोसेसमध्ये सहभागी होत असतील तर आज ABCDEF अशी समजा 7 माणसं आली तर ती 7 माणसं कोण आहेत हे मला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये फक्त लिहिलं की बाबा ह्या प्रोसेसमध्ये 2 माणसांनी सहभाग घेतला, ह्या 2 पैकी मी फक्त Aला दिलं. पण त्या 2 पैकी A पैकी B होता का C होता, C होता का D होता याचं कुठलंही एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे हे जे तुम्ही 6 प्लॅनचं जेव्हा टेंडर प्रोसेस केलं, जेव्हा तुम्ही बीड मागवले होते ह्यातनं दिसून येतं. तुम्हाला ते देईन त्या ॲफिडेव्हिटमध्ये 2 नंबर ऑफ बीड्स ऑब्टेन 2, 3, 7. अरे पण हे 7 जण कोण आहेत? ज्या 7 पैकी एकाला जेव्हा तुम्ही टेंडर देता त्याचं नाव तुम्ही डिक्लेअर करता, पण 6 जणांचं नाव का डिक्लेअर करत नाही? त्या 6 जणांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण यातनं असा एक मनामध्ये विचार येतो किंवा कुठल्याही सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये विचार येईल की 7 माणसं जर ही 6 पैकी असतील तर तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे जर आज त्यांनी जी नावं दिली आहेत की ही 10 नावं 6 नावं कोण आहेत आणि फक्त 2च नावं येतात, फक्त 3च नावं येतात एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा तो म्हणजे असा की PRC म्हणून जी त्यांची कमिटी फॉर्म त्यांनी केली होती त्या कमिटीच्या बाबतीत तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश असा की ही जी PRC कमिटी आहे जी कॉर्पोरेशननी यांनी फॉर्म केली होती त्या कमिटीमध्ये आपल्याला काही माणसं नेमायची असतात की जे ह्या प्रोजेक्टचे एस्टिमेशन्स देतात की बाबा हे प्रोजेक्ट जेव्हा होतं तेव्हा ह्या प्रोजेक्टमध्ये एवढे एस्टिमेट आम्ही एक्सपेक्ट करतो की या एस्टिमेशनप्रमाणे एवढे पैसे व्हायला पाहिजे. आता ही PRC फॉर्म देतात ती तुम्हाला काही नावं तुम्हाला मी नंतर हे करेन, ती नावं ह्यांच्याच एक्स ऑफिशियल्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुमची सगळ्यात महत्त्वाची क्रेडिबिलिटी, तुमचा विश्वासार्हता सगळ्यात महत्त्वाची आहे. आज जर मीच 4 माणसांना माझ्याच लोकांना जर त्या PRCमध्ये ठेवलं की ऑन व्हॉट बेसिस तुम्ही मला म्हणाल की ही विश्वासार्हता आहे. आज मी सांगेन नाही सर बघा मला हे एस्टिमेट पाहिजे, तुम्ही एवढं मला आणून द्या. मी भूषण सरांना सांगेन की मला एवढे एस्टिमेट पाहिजे, तुम्ही हे आणून द्या. जर तुम्ही खरंच ट्रान्सपरन्सी म्हणताय तर तुम्ही पब्लिकमध्ये आज या एन्व्हायरमेंटमधले फार असे आपले डॉक्टरेट असतील जे माणसं असतील त्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा त्याच्या पुढे हे जे एस्टिमेशन्स कोर्टाने दिलं आपलं PRC कमिटीने दिलं होतं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. त्या एस्टिमेशनपैकी ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये बीड दिलं ज्यांचं बीड एक्सिड झालं, महत्त्वाचा मुद्दा त्यापैकी बँड्रा, घाटकोपर, भांडूप आणि वर्सोवा ह्याच्यामध्ये दिलेल्या एस्टिमेशनपैका आपल्याला लोअर साईटवरती एस्टिमेशनचं त्यांचं बीड रिसीव्ह झालं. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँड्रामध्ये -3%, घाटकोपरमध्ये -31%, भांडूपमध्ये -54% आणि वर्सोवामध्ये -25%. म्हणजे जेव्हा मी एखाद्या गोष्टीची किंमत 100 रुपये मांडतोय बाजारात तर मला समोरून येतो की नाही बाबा ह्या गोष्टीची किंमत फक्त 46 रुपये, तुम्ही 54 रुपये का मांडता? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा एस्टिमेशन मांडता तेव्हा कुठल्या बेसिसवर हे एस्टिमेशन मांडलं. जेव्हा एखादी बीड तुमच्याकडे -54% येते तर तुम्ही हे जे सगळे दिलेले बीड्स आहेत एस्टिमेशन्स आहेत ह्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला. त्यामुळे आमची कोर्टाकडे हीच मागणी आहे की हे जे सगळे मुद्दे आम्ही जेव्हा कोर्टासमोर मांडले तेव्हा कोर्टाला कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये तथ्य वाटले. आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं कोर्टाने दिल्या डायरेक्शनप्रमाणे डिटेल ॲफिडेव्हिट सगळे अभ्यास करून सगळ्या गोष्टींसह आम्ही मांडणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढे बघूया कसं. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही जी पहिली PRC कमिटी आहे ती पहिली गोष्ट ती डिझॉल्व्ह करावी. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या अध्याश याच्याखाली निगराणीखाली एखादी जी कमिटी असेल जी कमिटी कोर्टाने नेमलेली असेल त्यांचे एस्टिमेशन्स त्यांनी पुन्हा द्यावे आणि त्याप्रमाणे बीड मागाव्यात. आणि ह्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 4 मेला ह्यांनी हे ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल 9 मेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी एक पब्लिश केलं
त्यात त्यांनी मलाड ह्या STPचा त्यांनी उद्देश केला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं, तुम्हाला मी फक्त तो थोडक्यात मुद्दा भांडूप STPसाठी त्यांनी मेन्शन केलं होतं. विथ द लोएस्ट बिडर फॉर द भांडूप स्युएज ट्रीटमेंट, ऑफकोर्स तुम्हाला हे माहीत असेल, प्लांट कोटिंग ₹1170 crore, नियरली 54% बिलो the estimate cost of around of ₹2,537 crore. The BMC has decided to send a team comprising officials and engineers to South Korea to study the feasibility of the cost and technology. हे हास्यास्पद नाही आहे का? तुम्ही बीड मागवता, तुम्ही टेंडर फायनलाइज करता, 5 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट फाईल करता आणि 9 तारखेला तुम्ही पेपरामध्ये हे करता की आता आमची टीम साऊथ कोरियाला कॉस्ट आणि टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला जाते. म्हणजे हे काय आहे? म्हणजे मग आश्चर्याची गोष्ट आहे की 9 तारखेला तुम्ही कोर्टाच्या म्हणजे पब्लिक समोर हे मांडता की आता आम्ही आमची टीम पाठवतो ज्याच्यामध्ये आमचं पूर्णपणे बीड झालं आहे, आमचं सगळं झालं आहे, टेंडर फायनल झालं आहे. म्हणजे ही अक्षरशः मुंबईकरांची फसवणूक आहे. म्हणजे ते मला कळत नाही यांनी काय चालवलं आहे. त्यामुळे जे एक्झॅक्ट ही पैशाची लूट आहे, ही 24,000 करोड, 10,000 24,000 करोड, कुठल्या बेसिसवरती ही गोष्ट आपण मान्य करावी आणि एक्सेप्ट करावी. त्यामुळे येणाऱ्या जी तारीख आम्हाला साधारणतः 14 जुलैच्या आसपासची तारीख मिळाली, जी ऑर्डर पास झाल्यावरती आम्ही तुम्हाला कळवू. इन शॉर्ट द सुप्रीम कोर्ट हैज़ एक्सेप्टेड आवर एप्लीकेशन इन इंटरवीनिंग द मैटर. जो सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट किया है और सुप्रीम कोर्ट का जब अभी शाम तक ऑर्डर आएंगे और हमको बोला गया है कि आप अपना डिटेल एफिडेविट फाइल करो और इतने भी बताया गया है कि दिस application will be considered during finalization of the total application. That's what the court has said. So हम यहाँ पर जाने का एक ही उद्देश्य है कि मुंबई कर का पैसा को कितना लूटना चाहिए, कितने लूट रहे हैं महानगर पालिका. एस्टिमेशन इतना बढ़ रहा है. आपको पता होगा कि जब 2022 में इन कोर्ट में गया, सुप्रीम कोर्ट को क्या बताया गया कि हमने इसलिए कैंसिल किया कि कार्टिलाइजेशन हुआ है एंड 50-60% अभाव आया. कार्टिलाइजेशन तो हुआ ही है. इस बार उन्होंने क्या किया, जो लोगों को मिला था वही लोगों को वापस दिया गया है. लेकिन उन्होंने इस बार क्या किया, धारावी में अगर एक आदमी को मिला है तो उन्होंने दूसरा नाम नहीं दिया है, उन्होंने सिर्फ नंबर दिया है. क्योंकि कोर्ट को पता चल जाएगा कि एक आदमी जो धारावी को मिला है उन्होंने इधर नंबर 2 पे कोट किया है और जो वर्सोवा में कोट किया है, जो धारावी का नंबर 2 है वो वर्सोवा में नंबर 1 है. ऐसा कोर्ट को पता चल जाएगा करके उन्होंने कार्टिलाइजेशन का जो है अपने सप्रेस करने का काम किया. ये सब उजागर करने के लिए हमारे मुंबई कांग्रेस के आदरणीय अध्यक्ष भाई जगताप जी ने इसको बहुत गंभीरता से लिया है और कहा है कि मुंबई कर का पैसे को हम यहाँ पर प्रोटेक्ट करने के लिए बैठे हैं. उनका उधल पट्टी करने के लिए, वो चाहे कोई भी हो, महानगर पालिका हो, हम उसको होने नहीं देंगे. इसीलिए हमने सुप्रीम कोर्ट में हमने यहाँ पर दिया है. एक अंत में बोलना चाहता हूँ, कई लोगों ने लेटर दिया है, मैं किसी का नाम नहीं लेना चाहता हूँ. कई लोगों ने लेटर दिया है, कई लोगों ने असेंबली में बात किया है, लेकिन कोर्ट में जाने का हिम्मत नहीं. कोर्ट में जाने का हिम्मत नहीं किया. और हिम्मत किसने किया है? मुंबई कांग्रेस के आदरणीय अध्यक्ष भाई जगताप जी ने फैसला लिया कि हम जाना चाहिए. तो आप समझ सकते हैं कि मुंबई का जो समस्या को समझने के लिए और सुलझाने का जो काम करते हैं वो सिर्फ कांग्रेस ही करते हैं. ये बात मैं आपको यहाँ पर बताना चाहता हूँ. धन्यवाद.